फार थोरलाय आता. इतकं लढलो, इतकं सोसलं, पण शेवटी काय? शून्य. आता नाही सोसवत. या जगाला माझी गरज नाही आणि मला या जगाची. इंग्रजनी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. महाराज, हारलास? इतक्या लवकर? नाही महाराज, मी लढू शकत नाही. सगळं संपलंय. माझे रस्ते बंद झालेत. रस्ते बंद झाले की परतीचा मार्ग निवडायचा नसतो गड्या. नवीन वाट फोडायची असते. पण कसं? माझ्याकडे काहीच उरलं नाहीये. हिम्मत नाहीये आता. हिम्मत? तुला तानाजी आठवतो? त्या रात्री कोंढाण्यावर काय परिस्थिती होती माहितीये? रात्र वैऱ्याची होती. समोर मृत्यू साक्षात उभा होता. उदयभानच्या हजारो सैनिकांच्या पहाऱ्यात तो गड अभेद्य होता. तानाजीकडे काय होतं? मोजके मावळे आणि एक दोर. त्याच्या घरी रायबाचं लग्न होतं. तो घरी सुखात लोरू शकला असता. मला काय करायचंय म्हणून गप्प बसू शकला असता. पण नाही. त्याने स्वतःच्या सुखापेक्षा स्वराज्याला, ध्येयाला निवडलं. पण महाराज, ते तानाजी मालुसरे होते. मी सामान्य माणूस आहे. तानाजी सुद्धा माणूसच होता. पण त्याने परिस्थितीला नाही तर परिस्थितीने त्याला घाबरावं असं धाडस निर्माण केलं. लढाईत त्याची ढाल तुटली. हाताचा आधार गेला. तेव्हा तो थांबला का? नाही. त्याने हाताला शेला गुंडाळला आणि वार झेलले. अरे, दोर तुटल्यावर मावळे पळून जायला बघत होते तेव्हा तानाजीने काय केलं? त्याने कड्याचा दोर कापून टाकला आणि सांगितलं, एक तर कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा आणि जिंका. जेव्हा परतीचे दोर कापले जातात ना, तेव्हाच माणूस खरा लढतो.